Today we are going to learn gametogenesis. What is meant by gametogenesis? The process of formation of gamete called as gametogenesis. Gametes means there is a egg and sperm. That is, male gamete is sperm and female gamete is egg. तर हे जे दोन्ही गॅमेट्स आहेत ते फॉर्मेशन करण्याची जी काही प्रोसेस असते त्याला आपण गॅमेटोजेनेसिस म्हणतो आणि हे सेक्शुअल रिप्रोड्युसिंग ॲनिमल्समध्ये होत असतं. तर मेल गॅमेट जो आहे त्याला आपण स्पर्म म्हणतो आणि फिमेल गॅमेट आहे त्याला आपण ओव्हम म्हणतो. तर हे जे गॅमेट्स आहेत ते कुठून तयार होतात? दीज गॅमेट्स आर फॉर्म्ड प्रिमॉर्डियल जर्म सेल्स ऑफ गोनॅड. गोनॅड म्हणजे फिमेलमध्ये असणारी ओव्हरी हे गोनॅड आहे आणि मेलमध्ये असणारा टेस्टीज हा एक गोनॅड आहे. तर हे जे गोनॅड्स आहेत ते गोनॅड्स काय करत असतात? त्यांच्या प्रिमॉर्डियल जर्म सेल्सपासून हे गॅमेट्स बनवत असतात. त्याच्यामध्ये दोन प्रोसेस येणार आहेत. एक जी मेलमध्ये असणारी स्पर्मॅटोजेनेसिस, द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ मेल गॅमेट और spermatozoa is called as spermatogenesis, and oogenesis means it is the process of formation of female gamete, that is egg or ovum. त्याला दोन्ही नावं आहेत, egg or ovum is called as oogenesis. ज्याच्यामध्ये ओव्हम किंवा एग फॉर्मेशन करण्याची प्रक्रिया होते त्याला oogenesis असं म्हटलं जातं. देन प्रोसेस ऑफ स्पर्मॅटोजेनेसिस. In the spermatogenesis there are consist of 3 phases. First one multiplication phase, second growth phase and third one maturation phase. याच्यामध्ये स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे स्पर्म पूर्णपणे तयार होण्यासाठी 3 फेजेस त्याची असतात. मग त्याच्यामध्ये जे मल्टिप्लिकेशन फेज आहे जे सुरुवातीचं त्या ठिकाणी फेज असते बघा, ही मल्टिप्लिकेशन फेज. ह्याच्यामध्ये काय होतं तर ह्या प्रिमॉर्डियल जर्म सेल, these are the primordial germ cell of the seminiferous tubule. हे जे टेस्टीज आहे त्या टेस्टीजमध्ये ज्या काही सेमिनिफेरस ट्युब्युल्स असतात त्या सेमिनिफेरस ट्युब्युल्समध्ये मायटॉटिक डिव्हिजन होते. मायटॉटिक डिव्हिजन म्हणजे काय? देर इज अ फॉर्मेशन ऑफ द अगेन 2 cells and the parent cell is diploid. Parent cell is diploid means 2 n number. And there is a formation of the again 2 cells, these are also diploid and each spermatogonium is diploid and these are having the 46 chromosomes. परत बघा ह्याच्यामध्ये हा जो प्रिमॉर्डियल सेल आहे जो सेमिनिफेरस ट्युब्युल्समध्ये असणारा, त्यांच्यामधून ह्या एका सेल्सपासून ह्या 2 मायटॉटिक डिव्हिजन झाली 2 सेल्स आणि ह्या 2चे ह्या 4 स्पर्मॅटोगोनिया तयार झालेले आहेत. त्याच्यामध्ये एक जो त्या ठिकाणी इथंपर्यंत ही कुठली फेज झाली? मल्टिप्लिकेशन फेज. त्याच्यानंतर नेक्स्ट फेज आहे ग्रोथ फेज. तर ग्रोथ फेजमध्ये काय होतं तर ही जी पहिली एक आता सेल आहे, एक सेल त्याच्यामध्ये काय होत असते? ग्रोथ होत असते. ग्रोथ होते म्हणजे काय होतं तर त्याच्यामध्ये काय होतं स्पर्मॅटोसाइट्स डेव्हलप अँड द ॲक्युम्युलेशन ऑफ ड्यू टू द ॲक्युम्युलेशन ऑफ फूड. तर ह्या ठिकाणी ह्या बाकीच्या स्पर्मॅटोगोनियाची जी काही डिवायडिंग आहे तिथं स्टॉप होते आणि हा एक स्पर्मॅटोगोनियाचा साईज वाढतो आणि मग त्याच्या हे कशामुळं वाढतं तर त्याच्यामध्ये त्याला न्यूट्रिशन मिळालेलं असतं ड्यू टू द ॲक्युम्युलेशन ऑफ फूड. त्याला आपण प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स म्हणणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट तिसरी फेज आहे मॅच्युरेशन फेज, ज्याच्यामध्ये आता हे प्रायमरी स्पर्मॅटोसाइट जे आहेत ते मॅच्युअर होणार आहेत. मग ह्याच्यामध्ये काय होतं ते देर इज अकर्स द इन्व्हॉल्व्स द मेओटिक ऑर रिडक्शनल डिव्हिजन. ह्याच्यामध्ये कसली डिव्हिजन होते आता? मेओटिक. मग अशी मायटॉटिक डिव्हिजन झाली आहे ते आता मेओटिक डिव्हिजन होणार आहे. इन स्पर्मॅटोसाइट द फर्स्ट फेज ऑफ मेओटिक डिव्हिजन ऑकर्स अँड 2 हॅप्लॉइड सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स. आता ह्याच्यामध्ये काय होतात बघा, बघा ही मॅच्युरेशन फेज आहे. ह्याच्यामध्ये हे 2 ह्या मेओसिस फर्स्ट झालं आणि ह्याच्यामध्ये इथं 2 आता काय झाले सेल तयार झालेले आहेत. पण त्या सेल्स कशा आहेत? हॅप्लॉइड म्हणजे त्याच्यामध्ये 23 आणि ह्याच्यामध्ये 23 असे क्रोमोझोम्स त्या ठिकाणी फॉर्म झालेले आहेत. आणि त्याच्यानंतर मग मेओसिस सेकंडमध्ये काय होणार आहे की ह्या एकापासून इथं ह्या 2 सेल्स आणि ह्या एकापासून इथं ह्या 2 सेल्स त्याही हॅप्लॉइडच असणार आहेत. परत इथं
त्या ठिकाणी मेओसिस सेकंड डिव्हिजन इथं होते आणि मग ह्या ठिकाणी त्याच्यापासून ते जे काही स्पर्मॅटोसाइट्स आहेत ते आता फुल्ली डेव्हलप झालेले आहेत, म्हणून त्यांना आपण स्पर्मॅटिड्स म्हणतो. आणि मग त्याच्यानंतर मग ते स्पर्मॅटिड्स जे आहेत ते परत त्याचं कन्वर्जन स्पर्मॅटोझोआमध्ये होतं. स्पर्मॅटिड्स इज नॉन मोटाईल अँड नॉन फंक्शनल, म्हणजे ते पूर्णपणे आता त्या ठिकाणी मेल गॅमेटचं काम करत नाही आहेत अजून, ते नॉन फंक्शनल आहेत, कोणतेही कार्य न करू शकणारे, नॉन मोटाईल मुवमेंट न करणारे. पण त्याच्यानंतर पण त्या स्पर्मॅटिडचं कन्वर्जन जेव्हा स्पर्मॅटोझोआमध्ये होतं तेव्हा मात्र ते काय होतात, फंक्शनल होतात. आणि म्हणून त्या ठिकाणी ह्या प्रोसेसला स्पर्मॅटोजेनेसिस असं म्हटलं जातं. आता हे जे स्पर्मॅटिड्स आहेत ते कुठं राहतात, त्या ठिकाणी टेस्टिसमध्ये. तर तिथं ज्या सर्टोली सेल्स असतात, ज्यांना आपण नर्स सेल्ससुद्धा म्हणतो, ह्या सर्टोली सेल्स त्यांना नरिशमेंट देत असतात, त्या सर्टोली सेल्समध्ये त्या राहत असतात स्पर्मॅटिड्स. अँड दिस स्पर्म हेड रिमेन्स अटॅच्ड टू द सर्टोली सेल अँड देअर टेल हँगिंग इन द ल्युमेन ऑफ सेमिनिफेरस ट्युब्यूल. तर त्या ठिकाणी त्याचं जे स्पर्मचं हेड आहे ते सर्टोली सेलला अटॅच राहतं आणि त्याचं जे टेल आहे ते सेमिनिफेरस ट्युब्यूलच्या मध्ये हँगिंग होतं. ड्युरिंग स्पर्मॅटोजेनेसिस लेंथ ऑफ स्पर्मॅटिड इन्क्रीजेस. जेव्हा ते स्पर्म फॉर्मेशन व्हायला सुरुवात होते तेव्हा त्या स्पर्मॅटिडची जी काही लेंथ आहे ती इन्क्रीज व्हायला सुरू होते. आणि त्याचबरोबर तिथं ते सेंट्रिओल्स रिअरेंज होतात. आपण नेक्स्ट आता स्ट्रक्चरमध्ये बघणारच आहोत हे सेंट्रिओल वगैरे काय आहे. सेंट्रिओल्स आर रिअरेंज्ड ॲज प्रायमरी अँड डिस्टल सेंट्रिओल. सेंट्रिओलचं दोन भागामध्ये रूपांतर होतं, एक प्रायमरी आणि दुसरे डिस्टल सेंट्रिओल्स. त्याच्यानंतर आणखी काय डेव्हलप होतं तर मायटोकॉन्ड्रिया तिथं स्पायरली कॉइल्ड होतो, त्याचबरोबर ॲक्रोसोम फॉर्म होतं आणि गॉल्गी कॉम्प्लेक्स फॉर्म होतं. बघा आपण मॅच्युरेशन फेजमध्ये काय बघितलं तर ह्या ठिकाणी मॅच्युरेशनपेक्षा आपण मल्टिप्लिकेशन फेजपासून बघूया. पहिल्यांदा ह्या ठिकाणी ह्या गोनॅड्सपासून ही एक सेल प्रिमोडियल सेलचं मायटोटिक डिव्हिजन झाली आहे, त्याच्या 2 सेल्स तयार झालेल्या आहेत. ह्या काय आहेत 46 क्रोमोझोम म्हणजे डिप्लॉइड सेल्स आहेत आणि परत त्याच्या 4 सेल्स तयार झाले आहेत, त्याला आपण स्पर्मॅटोगोनिया म्हटलेले. त्याच्यानंतर ग्रोथ फेजमध्ये काय होतं तर ह्या 3 ज्या आहेत राहिलेल्या त्यांची ग्रोथ स्टॉप होते आणि एक जी आहे त्याची ग्रोथ व्हायला सुरुवात होते, म्हणजे ह्याच्यामध्ये फूड ॲक्युम्युलेशन होतं, याला न्यूट्रिशन मिळतं. आता ही जी एक सेल आहे तिला आपण प्रायमरी स्पर्मॅटोसाइट म्हटले. ह्या प्रायमरी स्पर्मॅटोसाइटमध्ये मेओटिक म्हणजे आता मॅच्युरेशन फेज होणार आहे आणि मग त्याच्यामध्ये मॅच्युरेशन फेजमध्ये मेओसिस फर्स्ट आणि मेओसिस सेकंड होतं. तर मेओसिस फर्स्टमध्ये ह्या ठिकाणी त्याच्या हॅप्लॉइड सेल्स 2 तयार होणार आहेत आणि मग त्या ठिकाणी त्याला आपण सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स म्हणणार आहे आणि ह्या सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्सपासून परत त्या ठिकाणी 4 सेल्स तयार होणार आहेत आणि मग परत ह्या 4 सेल्सपासून म्हणजे ह्या 4 स्पर्मॅटिड्स का म्हटलेलं आहे कारण ह्या नॉन फंक्शनल आणि नॉन मोटाईल आहेत, त्यांचं कन्वर्जन आता मोटाईल आणि फंक्शनल स्पर्मॅटोझोआमध्ये होतं. अशा पद्धतीने ह्या ठिकाणी हे स्पर्मॅटोजेनेसिसची प्रोसेस आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत, स्ट्रक्चर ऑफ स्पर्म. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ स्पर्म. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट for the theory paper because of there is a diagram is important and the in board exam the question is arises what is the structure of sperm. It is motile, microscopic and elongated cell. ही एक सेल आहे जी मेल गोनॅड्सपासून तयार होणारी आहे, तिला आपण स्पर्म म्हणतो. ही एकदम डोळ्याला न दिसणारी आहे म्हणून तिला मायक्रोस्कोपिक म्हटलेलं आहे. इलॉंगेटेड त्याचं स्ट्रक्चर हे लॉंग आहे आणि कशी आहे मोटाईल आहे, त्यांची मुवमेंट होत असते ह्या सेलची म्हणून तिला मोटाईल म्हटलेलं आहे. इट कन्सिस्ट ऑफ 3 पार्ट्स. मेनली इट कन्सिस्ट ऑफ 3 पार्ट्स, हेड, मिडल पीस अँड टेल. फर्स्ट वन हेड. दिस इज द part of head. In this head part the shape is oval. ह्या हेडचा जो पार्ट आहे त्याचा शेप कसा असतो ओव्हल, अंडाकृती शेप आहे. इट कंटेन्स हॅप्लॉइड न्यूक्लियस
याच्यामध्ये कसला न्यूक्लियस असतो? हॅप्लॉइड न्यूक्लियस. मीन्स देर इज ए 23 क्रोमोझोम म्हणून त्याला हॅप्लॉइड न्यूक्लियस म्हटलेलं आहे. ॲक्रोझोम्स इज प्रेझेंट अँड इट इज हॅविंग हायड्रोलायटिक एन्झाईम. हा जो समोरचा ॲक्रोझोम आहे, ॲक्रोझोममध्ये काय असतं तर हायड्रोलायटिक एन्झाईम असतं, जे एन्झाईम त्या ठिकाणी फर्टिलायझेशनच्या वेळेस मदत करत असतं एगचं जे कोटिंग आहे त्याला डॅमेज करण्यासाठी, आणि हा मग स्पर्म त्याच्यामध्ये एंटर होतो. त्याच्यासाठी हे हायड्रोलायटिक एन्झाईम त्याला मदत करत असतं. हायड्रोलायटिक एन्झाईमचं फंक्शन काय? टू ब्रेक द आउटर कवरिंग ऑफ एग. त्याच्यानंतर ह्याच्यामध्येच खाली आहे नेक रिजन. इन धिस नेक रिजन देर इज ए presence of 2 centrioles, that is distal and anterior centriole, proximal and distal centriole. Then third one is the middle piece. ॲक्च्युली त्याचे पार्ट सांगत असताना 3 सांगायचे, पण आपण ह्याच्यामध्ये लिहिताना पार्ट हे 4 लिहितो, हेड, नेक, मिडल पीस अँड टेल. पण आपल्या बुकमध्येही असंच आहे, देर आर 3 पार्ट्स. त्याच्यानंतर नेक त्याच्यानंतर मिडल पीस. मिडल पीस म्हणजे हा जो मधला एवढासा भाग आहे तो मिडल पीस आहे. इट इज एक्झेल फिलामेंट अँड सराउंडेड बाय 10 to 14 स्पायरल टर्न ऑफ मायटोकॉन्ड्रिया. ह्या मिडल पीसमध्ये मोस्टली काय दिसतं तर मायटोकॉन्ड्रिया असतात. ते गिव्ह एनर्जी, ते प्रोड्यूस एनर्जी. त्या सेलला एनर्जी देण्याचं, त्याला जे मोटाईल फंक्शन आहे त्याची मुवमेंट करण्यासाठी जी काही एनर्जी त्याला मिळत असते ती या मायटोकॉन्ड्रियामुळे त्याला मिळत असते. त्यानंतर लास्ट वन आहे टेल. इथून ते लास्ट हा भाग आहे टेलचा. एक्झेल फिलामेंट अरायझेस फ्रॉम द डिस्टल सेंट्रिओल. हा डिस्टल सेंट्रिओलपासूनच त्या ठिकाणी तयार होतो आणि तो पूर्णपणे लास्ट एंडपर्यंत तो फॉर्म होतो. तर आता हे स्पर्मॅटोजेनेसिसमध्ये हार्मोनल रेग्युलेशन मेलमध्ये कसं होतं तर हायपोथॅलॅमस, आपल्याला माहिती आहे ब्रेनमधला हायपोथॅलॅमस. अंडर द हायपोथॅलॅमस देर इज ए फॉर्मेशन ऑफ द गोनॅडोट्रोपिन गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन हायपोथॅलॅमसकडून सिक्रीट होतो आणि तो त्या ठिकाणी कुणाला स्टिम्युलेशन देतो तर त्या ठिकाणी अँटेरियर पिट्युटरीला स्टिम्युलेशन देतो आणि त्यामुळे अँटेरियर पिट्युटरीमधून FSH आणि LH हार्मोन रिलीज होतात आणि FSH हार्मोन ह्या ठिकाणी सर्टोली सेल्सला स्टिम्युलेशन देतात आणि LH हार्मोन लेडिक सेलला स्टिम्युलेशन देतात आणि त्यामुळं ह्या ठिकाणी सर्टोली सेल्समध्ये स्पर्मॅटोजेनेसिसची प्रोसेस होते आणि त्याचबरोबर लेडिक सेल्स करून टेस्टोस्टेरॉन हार्मोन रिलीज होतं आणि हा टेस्टोस्टेरॉन हार्मोनच्या मदतीनं सर्टोली सेल्स स्पर्मॅटोजेनेसिस करू शकतात. त्याचबरोबर ह्या ठिकाणी हा इनहिबिन हार्मोनसुद्धा ह्या सर्टोली सेल्सपासून रिलीज होत असतो आणि हा सुद्धा अँटेरियर पिट्युटरीला स्टिम्युलेशन देत असतो. आणि टेस्टोस्टेरॉन हार्मोन ऑल्सो हेल्प्स फॉर द in male there is a reproductive tract or the secondary sexual character development असंही त्याचं त्या ठिकाणी फंक्शन आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट प्रोसेस बघणार आहोत oogenesis. द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ हॅप्लॉइड फिमेल गॅमेट इट इज कॉल्ड ॲज oogenesis, that is egg and ovum फ्रॉम द डिप्लॉइड जर्मिनल इपिथेलियम. जे गोनॅड्समध्ये जर्मिनल इपिथेलियम आहे त्याच्यापासून ह्या ठिकाणी हे ओहम तयार होत असतात. इट इन्व्हॉल्व्ह द प्रोसेस ऑफ मेओसिस अँड मायटोसिस. याच्यामध्ये पण मेओसिस आणि मायटोसिस हीच प्रोसेस होत असते. तसं मग अशी आपण स्पर्मॅटोजेनेसिसमध्ये पण बघितलं, पहिल्यांदा मायटोटिक प्रोसेस मग नंतर मेओसिस प्रोसेस झाली. तसंच सेम लाईक स्पर्मॅटोजेनेसिस अँड oogenesis प्रोसेस कॅन बी डिवायडेड इंटू 3 स्टेजेस. फर्स्ट वन मल्टिप्लिकेशन फेज, सेकंड ग्रोथ फेज अँड थर्ड मॅच्युरेशन फेज. 3 फेजेस याच्यामध्ये आहेत. 1 by 1 आपण बघणार आहोत आता. तर याच्यामध्ये पहिली फेज आहे जी मल्टिप्लिकेशन फेज. मल्टिपल त्या ठिकाणी प्रिमोर्डियल जर्मिनल सेल्स त्या ठिकाणी तयार होतात म्हणून तिला मल्टिप्लिकेशन फेज म्हटलेलं आहे. ह्या स्टेजमध्ये प्रायमरी जर्मिनल सेल्स त्या ज्या डिप्लॉइड आहेत त्या ओव्हरीमधून मायटोटिक डिव्हिजनमध्ये जातात, म्हणजे त्याच्यामध्ये मायटोटिक डिव्हिजन होते आणि मग त्याच्यापासून मिलियन्स ऑफ गॅमेट मदर सेल्स म्हणजे उगोनियल सेल्स तयार होतात. मिलियन्समध्ये अनेक अशा त्याच्यामध्ये उगोनियल सेल्स तयार होतात, त्याही डिप्लॉइडच असणार आहेत, म्हणजे त्याच्यामध्येही
46 क्रोमोझोमच असणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, त्याचबरोबर धिस प्रोसेस इज कम्प्लिटेड इन द एम्ब्रियॉनिक स्टेज ऑफ ह्युमन फिमेल. ही जी प्रोसेस आहे मल्टिप्लिकेशन फेजची, ही जी प्रोसेस आहे ती एम्ब्रियॉनिक स्टेजमध्येच ह्युमन फिमेलमध्ये होत असते. पण त्या ठिकाणी सुरुवातीला फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमसुद्धा बघितलेला आहे की अनेक प्रिमॉर्डियल सेल्स त्या ठिकाणी तयार होत असतात. त्याच्यानंतर सेकंड वन आहे ग्रोथ फेज. सम ऑफ द उगोनियल स्टॉप डिव्हिजन अँड बिगिन्स टू इन्क्रीज इन साईज अँड फॉर्म द प्रायमरी oocyte. सगळ्याच अशा उगोनियल सेल त्या ठिकाणी इन्क्रीज साईजनी होत नाही आहेत, तर त्याच्यामधल्या खूप कमी अशा फक्त म्हणजे ओनली वन देर इज ए फॉर्मेशन इन्क्रीज इन साईज अँड फॉर्मेशन ऑफ द प्रायमरी oocyte. Then in this primary oocyte there is a presence of cellular organelles like endoplasmic reticulum, Golgi apparatus and mitochondria increase in number. तसं मल्टिप्लिकेशन फेजमध्ये हे मल्टिप्लाय झालं. आता ग्रोथ फेजमध्ये काय होणार आहे, एक त्या ठिकाणी जी काही प्रिमॉर्डियल सेल आहे तिचं त्या ठिकाणी काय होणार आहे, ग्रोथ होणार आहे. त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या सेल ऑर्गॅनिलीज डेव्हलप होणार आहेत, म्हणून तिला प्रायमरी oocyte असं म्हटलं गेलं. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आता तिसरी फेज येते मॅच्युरेशन फेज. ह्या मॅच्युरेशन फेजमध्ये ह्या प्रायमरी oocytesपासून ह्याच्यामध्ये मेओसिस डिव्हिजन झाल्यामुळं सेकंडरी oocytes तयार झालेले आहेत, ज्याच्यामध्ये आता हॅप्लॉइड त्या ठिकाणी क्रोमोझोम्स असणार आहेत. N आहे इथे. प्रायमरी oocyte 2N होते म्हणजे डिप्लॉइड होते. आता सेकंडरी oocyte मात्र मेओटिक डिव्हिजन झाल्यामुळं त्याच्यामध्ये सिंगल क्रोमोझोम्स म्हणजे 23 क्रोमोझोम्सनी तयार झालेले आहे. सेकंडरी oocytes इज शेड फ्रॉम द ग्राफियन फॉलिकल अँड ओव्हरी. सेकंडरी oocyte हे आपण ओव्ह्युलेशन म्हणतो ना, त्यावेळेस ह्या ठिकाणी ते काय ग्राफियन फॉलिकलमधून बाहेर पडत असतो आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये मेओसिस सेकंड होते. आता बघा मात्र इथं काय होत असतं मॅच्युरेशन फेजमध्ये, तर ह्या ठिकाणी ह्या प्रायमरी oocytesपासून 2 त्या ठिकाणी सेल्स तयार झाले आहेत. त्याच्यामध्ये ही एक सेल जी आहे सेकंडरी oocyteची सेल, ही सेकंडरी oocyteची सेल, ह्याच्यामध्ये सगळे सेल ऑर्गॅनिल्स वगैरे डेव्हलप आहेत. पण मात्र दुसरी जी आहे ती फर्स्ट पोलार बॉडी म्हटलेलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी त्या फर्स्ट पोलार बॉडीमध्ये जे काही सेल ऑर्गॅनिल्स आहेत त्याच्यामध्ये तयार होत नसतात. तर ही जी ह्या ठिकाणी एकच त्या ठिकाणी oocyte म्हणू शकतो आपण, हा फक्त त्या ग्राफियन फॉलिकलमधून बाहेर पडत असतो आणि राहिलेली जी पोलार बॉडी आहे ती पोलार बॉडी एक वेस्ट मटेरियल म्हणून मेन्स्ट्रेशन सायकलच्या वेळेस ती पहिल्या फेजमधून बाहेर टाकली जाते, ते डिस्चार्ज केली जाते. तर ह्या ठिकाणी ही जी सेकंडरी oocyte जेव्हा त्या ठिकाणी ग्राफियन फॉलिकलमधून बाहेर पडते त्यावेळेस त्या ठिकाणी जेव्हा त्याच्यामध्ये जर स्पर्म त्याच्यामध्ये एंटर झाला म्हणजे हा एम्प्युलामध्ये त्या ठिकाणी जाऊन बसतो सेकंडरी oocyte आणि मग जेव्हा स्पर्म एंटर झाला तर त्या ठिकाणी फर्टिलायझेशन होतं. अशा वेळेस काय होतं की ह्या सेकंडरी oocyteचं कन्व्हर्जन फर्टिलायझेशनच्या वेळेस, फर्टिलायझेशनची वेळ आली, स्पर्म तिथे एंटर झाला तर ह्या सेकंडरी oocyteचं कन्व्हर्जन ओहममध्ये होतं आणि परत पोलार बॉडीमध्ये होतं. म्हणजेच ह्या ठिकाणी लास्ट फेज इज कम्प्लिटेड ॲट एम्प्युला ऑफ द फॅलोपियन ट्यूब ॲट द टाईम ऑफ फर्टिलायझेशन. म्हणजे ओहम तयार होण्याची वेळ कधी आहे तर त्या ठिकाणी फर्टिलायझेशन हा ओहम तयार होतं आणि मग फर्टिलायझेशन होतं कधी एम्प्युलामध्ये. This division is 2 unequal daughter cells are formed and the large cell is ovum. त्याच्यामध्ये 2 सेल्स तयार होतात. जी लार्ज सेल असणार ती ओहम असणार आहे, जी स्मॉल सेल असणार ती सेकंड पोलार बॉडी असणार आहे. Ovum acts as the female gamete is ready to fertilization and if the secondary oocyte does not receive the sperm, spermatic shed off along with menstruation. जर ह्या ठिकाणी च्यामध्ये कोणत्याही प्रकारे जर फर्टिलायझेशन नाही झालं, स्पर्म एंटर नाही झाले तर ही सेकंडरी oocyte जे आहे ते आहे तसं काय होतं मेन्स्ट्रेशन सायकलमधून शेड ऑफ होतं, डिस्चार्ज होत असतं.
बघा आपण oogenesisमध्ये ह्या ठिकाणी 3 फेजेस बघितल्या. पहिली जी मल्टिप्लिकेशन फेज आहे त्याच्यामध्ये प्रिमॉर्डियल जर्म सेल्स, हे प्रिमॉर्डियल जर्म सेल ज्याच्यामध्ये 2n त्या ठिकाणी 46 क्रोमोझोम असणारे आहेत. त्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन म्हणजे ह्याच्यापासून 1/2 मायटोटिक डिव्हिजन 2/4 या ठिकाणी हे उगोनिया तयार झाले आणि मग नंतर ह्याच्यामध्ये बाकीच्यांची ग्रोथ स्टॉप झाली आणि एकच त्याच्यामधली जी सेल आहे त्याची वाढ झाली आणि मग त्याच्यापासून प्रायमरी oocytes तयार झाले, ज्याच्याकडून आपण ग्रोथ फेज म्हणणार आहोत, ज्याच्यामध्ये सगळ्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, मायटोकॉन्ड्रिया, गॉल्गी कॉम्प्लेक्स सारखे सेल ऑर्गॅनिलीज तयार झाल्या आणि मग त्याच्यामध्ये तिसरी जी फेज होते ती मल्टिप्लिकेशन फेज. मल्टिप्लिकेशन फेजमध्ये काय झालं तर ह्या प्रायमरी oocytesमध्ये मेओसिस फर्स्ट झालं, म्हणजे त्याच्यामध्ये परत हाफ क्रोमोझोम त्याच्यामध्ये तयार झाले, म्हणजे एक सेल ही मोठी तयार झाली आणि एक छोटी सेल तयार झाली. मोठी सेल तयार झाली तिला आपण सेकंडरी oocyte म्हणणार आहोत, ज्याच्यामध्ये सगळ्या सेल ऑर्गॅनिलीज कम्प्लिटली तयार आहेत, पण पोलार बॉडीमध्ये असं काही नाही आहे. आणि मग त्या ठिकाणी जेव्हा त्या ठिकाणी फर्टिलायझेशन होईल तेव्हाच मात्र ते सेकंडरी oocyte जे ग्राफियन फॉलिकलमधून बाहेर पडलेलं आहे ते फॅलोपियन ट्यूबमध्ये एंटर होतं आणि मग जेव्हा काही तिथं स्पर्म एंटर होतील, फर्टिलायझेशन होईल, तेव्हाच त्या सेकंडरी oocyteचं कन्वर्जन ओहम आणि सेकंड पोलार बॉडीमध्ये होईल. अन्यथा तसं नाही झालं, फर्टिलायझेशन नाही झालं तर हा सेकंडरी oocyte आहे तसा डेड होतो आणि मग तो मेन्स्ट्रुएशन सायकलमधून डिस्चार्ज केला जातो. त्याच्यानंतर नेक्स्ट बघणार आपण स्ट्रक्चर ऑफ सेकंडरी oocyte. सेकंडरी oocyte म्हणजे त्या ठिकाणी त्या ओहमचं स्ट्रक्चर कसं असतं, अनफर्टिलायझ्ड एगचं स्ट्रक्चर कसं असतं. तर एग इज ॲक्च्युली सेकंडरी oocyte. एग हे सेकंडरी oocyte आहे जे ग्राफियन फॉलिकलमधून बाहेर पडलेलं आहे, पूर्ण फुल्ल डेव्हलप ओहम तयार झाल्यानंतर त्याला आपण सेकंडरी oocyte असं म्हणतो. इट इज नॉन क्लिडॉइक विदाऊट शेल, म्हणजे हे जे एग असतं ते कोणत्याही प्रकारे त्याला बाहेरून कवरिंग नाही आहे, शेल नाही आहे. अँड मायक्रोलेसिथल म्हणजेच योक इज प्रेझेंट इन व्हेरी स्मॉल क्वांटिटी, मायक्रोलेसिथल आणि विदाऊट शेल, नॉन क्लिडॉइक. मग आता ह्याच्यामध्ये बघा काही वेळेस काही एग असतात ॲनिमल्समध्ये त्याला शेल असतं, त्याला आपण त्या ठिकाणी क्लिडॉइक एग म्हणणार आहे आणि काहीमध्ये योक भरपूर असतो त्याला आपण मेगॅलेसिथल म्हणतो. असे वेगवेगळ्या ॲनिमल्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एग असतात. तर ह्युमन बिईंगचं जे काही एग आहे ते कसं आहे, नॉन क्लिडॉइक आणि मायक्रोलेसिथल आहे. त्याचबरोबर त्याचं साईज काय आहे, 0.1 mm 100 मायक्रॉन इन साईज आहे. शेप राऊंडेड असतो, नॉन मोटाईल, त्याला कोणत्याही प्रकारे टेल वगैरे नसतं म्हणून ते नॉन मोटाईल आहे. त्याचबरोबर न्यूक्लियस बघा, प्रोन्यूक्लियस म्हणजे न्यूक्लियस हा त्या ठिकाणी एक आहे आणि तो लार्ज आहे न्यूक्लियस, कॉल्ड ॲज जर्मिनल व्हेसिकल अँड इज फॉर्म्ड ॲट द टाईम ऑफ फर्टिलायझेशन. न्यूक्लियस कधी फॉर्म होतो त्याच्यामध्ये त्याला जर्मिनल व्हेसिकल म्हणायचं आहे त्या न्यूक्लियसला, आणि तो कधी फॉर्म होणार आहे तर फर्टिलायझेशनच्या वेळेस तो फॉर्म होत असतो. सायटोप्लाझम इज ऑल्सो कॉल्ड ॲज ooप्लाझम. एगमध्ये असणाऱ्या सायटोप्लाझमला ooप्लाझम म्हटलं तर हे भोवती जे असतं एकच्या त्याला सायटोप्लाझम म्हणतो आपण. इट इज डिवाइड ऑफ सेंट्रिओल्स, मात्र इथं कोणत्याही प्रकारे सेंट्रिओल्स नसतात. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत एगचं कव्हरिंग. एग मेम्ब्रेन इज कॉल्ड ॲज द व्हायटेलाईन मेम्ब्रेन. आता एगचं जे आउटर कव्हरिंग असतं त्याला व्हायटेलाईन मेम्ब्रेन म्हटलं जातं. हे व्हायटेलाईन मेम्ब्रेन आहे बघा, इथं एगचं जे काही कव्हरिंग आहे ते व्हायटेलाईन मेम्ब्रेन आहे. इट सिक्रेटेड नॉन सेल्युलर ग्लायकोप्रोटीन्स मेम्ब्रेन झोना पेल्युसिडा ऑन इट्स आउटसाईड. हे व्हायटेलाईन मेम्ब्रेन काय करतं तर बाहेर एक कव्हरिंग परत तयार करतं ग्लायकोप्रोटीनचं, त्याला झोना पेल्युसिडा असं म्हणायचं आहे. ॲट आउटर सरफेस इलॉंगेटेड सेल्स फॉर्मिंग द कोरोना रेडिएटम. त्याच्या भोवती मग एक त्या ठिकाणी इलॉंगेटेड सेल्स फॉर्मेशन होतात, ह्याला कोरोना रेडिएटा म्हणायचं आहे. आणि हे त्या ठिकाणी फर्मली हेल्ड टू द झेना पेल्युसिडा अँड टू इच अदर बाय हायलुरोनिक ॲसिड. आता ह्याच्यामध्ये काय होतं बघा, हा जो झोना पेल्युसिडा आहे तो त्या ठिकाणी अटॅच राहतो, फर्मली हेड म्हणजे अटॅच राहतो. कशामुळं तर हायलुरोनिक ॲसिडमुळं तो त्या ठिकाणी अटॅच राहतो.
त्याचबरोबर नेक्स्ट काय आहे बघा, तर व्हायटेलाईन मेम्ब्रेन आणि झोना पेल्युसिडा, हा व्हायटेलाईन मेम्ब्रेन आणि हा झोना पेल्युसिडा ह्याच्यामध्ये जे ह्या ठिकाणी हा गॅप दिसतो ह्याला प्री व्हायटेलाईन स्पेस असं म्हणतात. प्री व्हायटेलाईन स्पेस, ह्या स्पेसमध्ये काय असतं तर फ्लुइड असतं. दिस स्पेस इज हॅविंग द फ्लुइड. द फर्स्ट पोलार बॉडी लाईज इन धिस स्पेस. द फर्स्ट पोलार बॉडी कुठं असते तर ह्या स्पेसमध्ये प्रेझेंट असते. साइड हॅविंग जर्मिनल व्हेसिकल अँड फर्स्ट पोलार बॉडी इज कॉल्ड एज ॲनिव्हर्सल. ज्या ठिकाणी ही फर्स्ट पोलार बॉडी प्रेझेंट असेल, मग आहे इथं ही फर्स्ट पोलार बॉडी, इथं ही फर्स्ट पोलार बॉडी आहे. ह्या फर्स्ट पोलार बॉडी जिथं प्रेझेंट असते ह्या जर्मिनल व्हेसिकलच्या तिथं साईडला त्या ठिकाणी प्रेझेंट असते, म्हणजे न्यूक्लियसच्या साईडला तिथं प्रेझेंट असते, त्या साईडला ॲनिमल पोल म्हणायचं आहे. आणि त्याच्या अपोजिट साईडला व्हेजिटल पोल, म्हणजे ही अपोजिट साईड झाली, ह्याला व्हेजिटल पोल म्हणायचं आहे. तर ह्या ठिकाणी एगमध्ये आपण काय काय बघितलं बघा, तर हे एग मेम्ब्रेनचं हे व्हायटेलाईन मेम्ब्रेन आहे आउटर इथं. त्याच्यानंतर हे काय करतात तर झोना पेल्युसिडा तयार करतात आपल्या सभोवताली ग्लायकोप्रोटीन मेम्ब्रेन, आणि मग त्याचबरोबर कोरोना रेडिएटर सारख्या सेल्स त्याच्यामध्ये इलॉंगेटेड होतात. आणि मग त्या ठिकाणी झोना पेल्युसिडा हे फर्मली हेल्ड होतं. कशामुळं तर हायलोरोनिक ॲसिडमुळं. आणि व्हायटेलाईन मेम्ब्रेन आणि झोना पेल्युसिडाच्या मधला जो स्पेस असतो तिला प्री व्हायटेलाईन स्पेस असं म्हणतात. त्या प्री व्हायटेलाईन स्पेसमध्ये त्या ठिकाणी फर्स्ट पोलार बॉडी प्रेझेंट असते, आणि ही फर्स्ट पोलार बॉडी जर्मिनल व्हेसिकलच्या जवळच असते. आणि त्या साईडला त्या ठिकाणी ॲनिमल पोल म्हणतात, त्याच्या अपोजिट साईडला व्हेजिटल पोल म्हणतात. तर ह्याच्यामध्ये ह्या ठिकाणी oogenesis होत असताना काही त्या ठिकाणी हार्मोनल सिक्रिशन होत असतं. ते कशाच्या अंडर होतं तर हायपोथॅलॅमस गोनेडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन सिक्रिट होत असतो. आणि मग त्या ठिकाणी ते अँटेरियर पिट्युटरीला स्टिम्युलेशन देतं. मग त्याच्यामधून FSH आणि LH हार्मोन रिलीज होतं. हा FSH हार्मोन ग्रॅन्युलोसर सेल्स फॉलिकलला स्टिम्युलेशन देतं, त्यामुळे त्याच्यामध्ये इस्ट्रोजन हार्मोन रिलीज होतं आणि मग oocytesचं फॉर्मेशन होतं. आणि LH हार्मोन कॉर्पस ल्युटियमला स्टिम्युलेशन देतं, त्यामुळं प्रोजेस्ट्रॉन हार्मोन रिलीज होतं, आणि मग त्याच्यामुळं सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर डेव्हलप होतात आणि ऑल्सो मेंटेन द प्रेग्नन्सी.